सिद्धिविनायक मंदिरात दानपेटी लुटली गेली, चौकशीचे आदेश का दिले नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेतून सवाल केला, तर फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण कारवाई केली नाही असं यशवंत किल्लेदारांनी म्हटलेलं आहे. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. सिद्धिविनायकचा तत्कालीन जो घोटाळा होता त्याची मी त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन तो पोलखोल केला होता. माझ्याकडे कागदपत्र संबंधित सगळी कागदपत्र, आणि ती कागदपत्र ती काही माझी नव्हती, ती न्यासाच्या कार्यालयात अजूनही आहेत, कळलं का? आणि न्यायविधी खातं जे आहे मंत्रालयातलं शासनाचं, त्यांच्याकडेही ती कागदपत्र आहेत, कारण ती मी सगळी सबमिट केली होती त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये नागपूर अधिवेशनामुळे त्यावेळेला सदा सरवणकरांनी स्थानिक आमदार म्हणून तो प्रश्न देखील घेतला होता. आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना हे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं उत्तर दिलं होतं की याची चौकशी करू आणि चौकशी अंती दोषी कारवाई करू. का नाही इतक्या वर्षात केली?